महाविकास आघाडीमधील काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे। भाजपकडून महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यात कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य की त्यांचे खासदार त्यांना सोडून जातील। मी चंद्रशेखर बावनकुळेवर कुठलीच प्रतिक्रिया देत तुमचे खासदार तुमच्यासोबत राहणार की सत्तेसोबत जाणार? आमच्यासोबतच आहे। काही चर्चा सुरू झाली ऑपरेशन लोटसची? आमच्यासोबतच आहे। भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। त्या पक्षातले आमदार असतील, त्या पक्षाचे असलेले इतर खासदार असतील, त्यांना अशी जाणीव झालेली आहे की आता पक्षात राहून 5 वर्ष विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेमध्ये सहभागी होऊन चांगलं काम जर आपल्या मतदारसंघात करू शकलो तर पुढच्या वेळेला आपलं भवितव्य चांगलं राहील। म्हणून अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, भाजपच्याही संपर्कात आहेत।